तर मंडळी सगळ्या पक्षांनी आपली आपली फिल्डिंग लावलेली आहे बरं का. एकदम भोंगे भिंगे तयार आहे. रिक्षा प्रत्येक गावागावातनं फिरतात आहे. या चिन्हावर बटन मारा, त्या चिन्हावर बटन मारा आणि मलाच निवडून द्या का, कारण मला विकास मोठा करायचा आहे. बरं आता विषय कसा आहे, आजचा जो मुद्दा आपण घेतला आहे तो एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे तो मुद्दा आहे एका वर्गाबद्दल. आता ह्यो वर्ग म्हणजे कुठला पहिली दुसरी तिसरी असा वर्ग नाही बरं का. हा वर्ग आहे भारतातला सगळ्यात मोठा वर्ग आणि त्याचं नाव आहे मध्यम वर्ग, मिडल क्लास. आता मला कळत नाही नेमकं, अहो कुंभकर्णाला बी नगाडे वाजवल्यावर जाग आली होती, पण या वर्गाला काय झालंय देव जाणं. म्हणजे जेव्हापासनं मी थोडंसं अभ्यास करायला लागलोय, म्हणजे तसा मी अभ्यासू आहे पण तेव्हापासनं मी अभ्यास करायला लागलोय, तेव्हापासनं मला कळायला लागलंय की डेमोक्रेसी नावाचं जे टूम या देशात आणलंय ना, त्या डेमोक्रेसीला सस्टेन राहण्यासाठी म्हणजे इथं स्टेबल राहण्यासाठी पॉलिटिकल सायन्स नावाचा एक विषय असतो तो अभ्यास करायला लागतो. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की हा जो डेमोक्रेसीचा चंक आहे तो तेव्हाच सस्टेन होईल म्हणजे इथं स्थिर होईल जेव्हा तुमचा मिडल क्लास जो आहे तो एकदम बल्की असेल, एज्युकेटेड असेल. आता विषय असा झाला आहे 1947ला जेव्हा देश स्वातंत्र्य झाला ना, तेव्हा मिडल क्लास 10 ते 15%. मग आता करायचं काय, कारण जर त्यावेळी लोकशाही लावली नसती तर आंबेडकरांना माहीत होतं की हे हरामखोर काही ना काही उलटं सीधं करून काही ना काही करतील. म्हणून आंबेडकरांना विश्वास ठेवायला लागला भारतातल्या जनतेवर. आणि भारतातली जनता बी तेवढी सुज्ञ होती की काही पण करून या ज्या मिडल क्लासला 10-15% आहे त्याला 50% नेण्याचं काम भारतीय जनतेनं केलं. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आले, शिक्षण आलं, मधल्या काळातल्या सरकारची धोरणं आली, पण हा मध्यम क्लास आता वाढला. पण मध्यम क्लासचं काय चुकलंय माहिती आहे का, तुम्ही आज सगळ्या पॉलिटिकल पार्ट्या बघा, यातली एक पण पॉलिटिकल पार्टी मध्यम वर्गानं चालवतोय ना मध्यम वर्गाचं कोणी त्यात आहे. म्हणजे कार्यकर्ते सगळे मध्यम वर्गाचे आहेत बरं का. आता गरीब वर्गानं पण स्वतःची पॉलिटिकल पार्टीज काढल्या, कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी पार्टी अँड ऑल इन दॅट, किसान सभा. पण हा जो मध्यम वर्ग आहे ज्याला असं वाटतं की राजकारण आहे ते, राजकारण आहे ते जायचं नसतं, वाईट आहे ते. म्हणजे ज्याला हा मध्यम वर्ग स्वतः शाळेमध्ये शिकवतो, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य, ज्याला लोकशाही म्हणून हे वर्गात शिकवतात शिक्षक लोक आणि मध्यम वर्गाची लोक, ती लोक बाहेर आली की म्हणतात नाही 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 नाही, राजकारण आहे, नादाला लागायचं नाही, राजकारण आहे. आता त्याच्या पाठीमागं पण लई मोठा गोळा आहे, तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. पण मध्यम वर्गाला आलेल्या या झोपेचं कारण काय असू शकेल, म्हणजे एक पण पॉलिटिकल पार्टी काढायची नाही आणि आलेल्या पॉलिटिकल पार्टीला सर्वाईव्ह होऊ पण द्यायचं नाही. म्हणजे यांचं चाललंय काय मला हेच कळण झालंय. त्याच्यामुळे आत्ता मध्यम वर्गानं आपला स्वतःचा विचार करणं फार गरजेचं आहे.